अगं आई, आपल्या घरात आपल्या कामाला, आपल्या जिम्मेदारीला ओझं समजत नाहीत. आई, तुझ्या मनात वहिनीबद्दल प्रेम का नाही? तू माझ्यात आणि वहिनीमध्ये तुझापणा का करते? ह्यावेळेस माहेरी आलेली वसुंधरा खूप खुश आणि उत्साहित होती. रक्षाबंधनाला दरवर्षी ती माहेर येत होती आणि भाऊबीजेला वसुंधरा तिच्या नणंदला माहेरी बोलत होती. अशा प्रकारे वसुंधरा एकदम आनंदी होते आणि यामुळे तिचे नणंद आणि तिचा नवरा पण खुश होते. आणि यावेळेस वसुंधरा खुश यामुळे होती की सरस्वती आत्या पण रक्षाबंधनाला माहेरी येणार होती. 5 वर्ष झालं वसुंधरा आपल्या आत्याला भेटली नव्हती. लहानपणी वसुंधरा आपल्या सरस्वती आत्याच्या अंगाखांद्यावर खेळली होती. आईप्रमाणेच आत्याने तिला प्रेम दिलं होतं. जेव्हा वसुंधरा 10 वर्षाची होती तेव्हा तिच्या आत्याचं लग्न झालं होतं. सरस्वती आत्याच्या पाठवणीच्या वेळेस सगळ्यात जास्त वसुंधरा रडली होती. वसुंधराने रडून रडून तब्येत खराब केली होती. सरस्वती आत्या माहेरी खूप कमी येत होती. खरं तर माहेर आईपासून असतं, पण वसुंधरा जेव्हा लहान होती तेव्हाच तिची आजी देवाघरी गेली होती आणि आजोबा पण. आजी गेल्यानंतर काही वर्षांनी ते पण देवाघरी गेले. त्यामुळे आत्याचे आई बाबा म्हणजेच वसुंधराच्या आईला आता त्यांच्या नणंदला सांभाळायचं होतं. आजी आजोबा या दुनियेत नव्हते. यामुळे वसुंधराची आई सरस्वतीला नेहमी ते घरातला ओझा आहे अशी वागणूक देत होती. वसुंधराच्या आईने सरस्वतीच्या आत्याचं कसं तरी शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण झाल्यावर आत्याचं लग्न करून दिले. तेव्हा कुठे वसुंधराच्या आईने मोकळा श्वास घेतला. रक्षाबंधनाला किंवा कोणता सण असेल तर सरस्वती आत्याला माहेरी आणण्याचा विषय वसुंधराची आई कधीच काढत नव्हती. वसुंधरा तेव्हा 10 वर्षाची होती जेव्हा तिच्या आत्याचं लग्न झालं होतं. पण सरस्वती आत्या वसुंधराला उन्हाळ्याच्या सुट्टीला, दिवाळीच्या सुट्टीला तिच्याकडे बोलत होती आणि सरस्वती आत्या वसुंधराला खूप प्रेम करत होत्या. जेव्हा सरस्वती आत्याला त्यांची मुले झाली तरी पण त्यांनी वसुंधरावरचं प्रेम कमी केलं नाही. जेव्हा वसुंधरा मोठी झाली तेव्हा तिला कळलं होतं की आपली आई आपल्या आत्याचा तिरस्कार करत आहे. वसुंधरा विचार करते की सरस्वती आत्याला आपल्या माहेरी जिथे आपलं बालपण केलं आहे तिथे येण्याचं मन होत नसेल का? किंवा सरस्वती आत्याच्या मुलांना मामाच्या गावाकडे, मामा मामीकडे पाठवायचं मन होत नसेल का? जेव्हा सरस्वती आत्याच्या सासरी कोण माहेरचं विचारल्यावर त्यांना कसं वाटत असेल? पण ह्या बाबतीत कोणीच विचार करत नव्हतं. पण ह्यावेळेस वसुंधराने तिच्या वडिलांवर खूप दबाव टाकला आणि सांगितलं की आत्याला सुद्धा माहेरी येण्याचं मन होत असेल. आणि वसुंधराने आईला भांडून आत्याला या रक्षाबंधनाला माहेरी आणण्यासाठी तिने आग्रह केला होता. पण वसुंधराच्या आईला वाटायचं की जर सरस्वती आत्या जर आली तर तिला काहीतरी देणं घेणं द्यावे लागेल. त्या गोष्टीची त्यांना भीती वाटत होती. सरस्वती आत्याच्या लग्नाचा सगळा खर्च आईलाच करावा लागला होता आणि आता सणावाराला सुद्धा त्यांना खर्च करावा लागेल. त्यामुळे त्यांना सरस्वती आत्याचा राग येत होता. वसुंधराला तिच्या आईच्या या छोट्या विचारामुळे, तिच्या मानसिकतेमुळे वसुंधराला आईचा राग येत होता. पण वसुंधरा काय बोलू शकत नव्हती. वसुंधराची आई नाती पैशामध्ये जोडत होती आणि ते पण एका मुलीचं आणि एका माहेरचं नातं पैशामध्ये जोडत होती. वसुंधराचं लग्न झालं होतं आणि ती रक्षाबंधनाला माहेरी आली होती. तिच्या सरस्वती आत्याला येण्यासाठी 1 दिवस बाकी होता. त्यामुळे किचनमध्ये वसुंधरा आपल्या वहिनीची मदत करत होती, कारण का वहिनीवर जास्त त्रास पडू नये. वसुंधरा आणि तिची वहिनी दोघी पण हसून खेळून राहत होत्या. पण वसुंधराची आई वसुंधराला कोणत्या ना कोणत्या कामाने आवाज देऊन बोलवत होती, कारण आईला वाटत होतं की वसुंधराने तिच्या वहिनीची मदत करू नये. आईच्या असल्या स्वभावामुळे वसुंधरा खूप दुःखी व्हायची. वसुंधराची वहिनी पण समजत होती की सासूबाई कशामुळे आवाज देत आहेत. त्यामुळे वसुंधराच्या वहिनीचा चेहरा पण नाराज झाला. वसुंधराच्या आईने वसुंधराला खूप आवाज दिला, परंतु वसुंधरा आईकडे दुर्लक्ष करत होती. वसुंधरा आपल्या वहिनीची मदत करत करत वहिनीसोबत मनसोक्त गप्पा मारत बसली. आणि दुपारचं जेवण बनवून झाल्यानंतर वसुंधरा निवांत आपल्या आईपाशी बसली आणि आई म्हणाली, वसुंधरा, तू तुझ्या वहिनीला का मदत करत आहेस? 2 दिवस माहेरी आली आहेस तर आराम कर, कोणतंच काम करू नकोस. आई, मी आणि वहिनीने मिळून काम केलं म्हणून काय झालं? माझ्यामुळे थोडा आराम वहिनीला पण भेटला आणि कामे पण पटापटा झाली आणि या निमित्ताने आम्ही नणंद भावजय पण एकत्र येतो. अगं वसुंधरा, तू तर तुझ्या सासरे कामात झटतच असते की, आणि इथं आल्यावर पण
आई पुढे बोलणारच होती, पण वसुंधरा म्हणाली की हे बघ आई, आपल्या घरातील काम जिम्मेदारी याला झटणं म्हणत नाहीत. जर तू एका मुलीला म्हणत आहेस की सासरी काम करणं म्हणजे झटणं आहे, तर मग विचार कर, वहिनी सुद्धा दिवस रात्र मेहनत करते, मग ती पण घरात फक्त झटतच आहे का? तुझ्या मनात वहिनीबद्दल कधीच प्रेम निर्माण होत नाही का? तुला हे कधीच कळत नाही का वहिनी पण या घरासाठी किती झटते? आपण तिची थोडीफार मदत करावी. जर माहेरी आलेली लेक जर सुनेला मदत करू लागत असेल तर त्या आईला वाटतं की आम्ही विनाकारणच झटत आहोत. आई, ज्या दिवशी हे नणंद भावजय सासू सून हे नातं सोडून जर एका स्त्रीने एका स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहिलं तर या देशात नणंद मुली सासू सून सगळेच खूप खुश राहतील. आपल्या मुलीचं बोलणं वसुंधराची आई आश्चर्याने ऐकत होती. आपल्या मुलीकडून हे असलं बोलणं ते त्यांना अपेक्षितच नव्हतं, त्यामुळे त्या शांत राहिल्या. संध्याकाळी पण वसुंधराने स्वयंपाकात तिच्या बहिणीची मदत केली आणि त्या दोघी पण नंतर शॉपिंगसाठी निघून गेल्या. वसुंधराने तिच्या भावासाठी खूप छान राखी विकत घेतली. सगळीकडे राख्या पाहून वसुंधराला लहानपणीची एक आठवण आली. वसुंधराला लहानपणापासून राखी पौर्णिमा सण खूप आवडतो. ती लहानपणी बाबासोबत जाऊन ती तिच्या भावासाठी राखी आणत होती. सगळ्यात सुंदर राखी तिची म्हणून ती तिच्या भावाला बांधत होती. तिला वाटत होतं की जेवढी मोठी राखी तेवढं जास्त प्रेम एक बहीण भावावर करते. म्हणून वसुंधरा बाजारातून सगळ्यात मोठी राखी घेऊन येत होती आणि तिच्या भावाला एवढी मोठी राखी बांधत होती. जेव्हा तिच्या भावाचा चेहरा वाकडा होत होता, वसुंधराचा भाव तिला ओरडत होता आणि म्हणत होता की ही कसली राखी घेऊन आली आहेस? आता ही जर राखी बांधून मी बाहेर गेलो तर सगळे मित्र माझ्याकडे बघून हसतात. तुला छोटी राखी कुठेच भेटली नाही का? मग वसुंधराची आई तिच्या भावाला कसं तरी समजत होती की तुझी बहीण वसुंधरा अजून लहान आहे, तिला समजत नाही. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती तुझ्यासाठी एकदम छोटी राखी घेऊन येईल. वसुंधराला अजून स्पंजच्या राख्या आवडतात. 5-5 रुपयाच्या राख्यामध्ये भावा बहिणीच्या नात्याचा किती स्नेह असतो. भावाच्या आयुष्यात त्याची बायको म्हणजेच वहिनी आल्यावर अजून एक नातं वाढतं. नंतर वसुंधराची वहिनी तिच्यापाशी येते आणि वसुंधरा भूतकाळातून बाहेर आली. वसुंधराने आणि तिच्या वहिनीने मिळून नंतर सगळ्यांसाठी लहानपासून मोठ्यांपर्यंत कपडे खरेदी करून आणले. वसुंधराने तिच्या आईसाठी, वहिनीसाठी आणि आत्यासाठी सुद्धा आणि सेम प्राईसच्या साड्या खरेदी केल्या होत्या. जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने सगळ्यांना आणलेल्या वस्तू दाखवल्या, पण आत्यासाठी सुद्धा त्याच प्राईसची साडी आणली म्हणून वसुंधराची आई जरा नाराज दिसत होती आणि हे वसुंधराने पाहिलं होतं. तिथं सगळे जमा होते, त्यामुळे वसुंधराची आई काय बोलू शकली नाही. पण ह्यावेळेस वसुंधरा काहीतरी विचार करूनच माहेरी आली होती. वसुंधराच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते, तरी पण ती हक्काने तिच्या माहेरी रक्षाबंधनाला येते. मग आत्या का नाही येत? संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केले आणि आपापल्या खोलीमध्ये झोपी गेले. वसुंधराची आई वसुंधराला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि आतून दरवाजा लॉक केला. तिच्या आईने कपाटातून एक पिशवी काढली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते आणि त्यातील निम्मे दागिने वसुंधराच्या आजीचे होते. त्यामध्ये तिच्या आजीचे 10 तोळ्याचे 2 जोडी कंगन होते. त्यातील एक जोडी तिची आई वसुंधराला देत म्हणाली की वसुंधरा, हे कंगन मी तुला देणार आहे, नाहीतर हे कंगन कोणीतरी दुसराच घेऊन जाईल. पण आई, तू मला का कंगन देत आहेस? हे कंगन तर आजीचे आहेत ना? मग तिच्या आईचं लक्ष वसुंधराकडे नव्हतंच. त्या त्यांच्याच कामात आणि बडबड करत होत्या की लग्न करून दिलं आहे तरी पण मन भरत नाही, नेहमी माहेरच्या पाठीमागे लागलेल्या असतात. देव जाणे आम्ही या संकटातून कधी सुटणार आहोत. सासू सासरे तर सोडून गेले, पण हे असलं ओझं आमच्या गळ्यात बांधून गेले आहेत. ह्यांना आदराने बोलावं लागतं, आदराने पाठवावे लागते. जायच्या वेळेस त्यांना महागातले कपडे वस्तू द्यावे लागतात. आयुष्यभर भावाला टांगती तलवार करतात. वसुंधराला आठवलं की जेव्हा वसुंधरा आपल्या सरस्वती आत्याकडे जात होती तेव्हा सरस्वती आत्या किती प्रेमाने तिच्यासाठी कधी कानातलं, कधी पैंजण, कधी कपडे, काही वस्तू किती प्रेमाने खरेदी करून देत होती. पैशाकडे ती पाहत पण नव्हती. ही इतके पैसे गेले, तितके गेले. माझ्या आत्याला फक्त माणसाची किंमत होती. तिने माणसांना पैशात कधीच मोजले नाही आणि माझी आई माणसांना पैशात मोजते. जेव्हा सरस्वतीचे
मुलं इथं सुट्टीला कधी आले तर आई त्यांना काही सुद्धा खरेदी करून देत नव्हती आणि जायच्या वेळेस सुद्धा आल्या कपड्यानेच त्यांना पाठवत होती. आपुलकीने आत्याच्या लेकरांना मामाच्या गावाला सुद्धा बोलवत नव्हती. आई नंतर कपाटातल्या साड्या पाहू लागली आणि त्यातीलच एक हलक्यातील साडी काढू लागली आणि ती साडी सरस्वती आत्यासाठी काढत होती आणि तिच्या मुलीला वसुंधराला महागातली साडी आधीच आणून ठेवली होती. मग वसुंधरा विचार करते की मी आणि आत्या याच घराच्या मुली आहोत ना, मग तरी पण आमच्या दोघीत भेदभाव का केला जातो. आईची नजर वसुंधरावर पडली आणि म्हणाली की अगं तुला काय झालं आहे, असं तोंड पाडून का बसली आहेस. आई, तू माझ्यासमोर सरस्वती आत्याबद्दल किती बोलत आहे आणि कोणत्या प्रकारे बोलत आहे. तू ह्याबद्दल कधी विचार केला नाही का की जशी मी या घराची मुलगी आहे तशी पण सरस्वती आत्या पण या घराची मुलगी आहे ना. जर तू आज तुझ्या नणंदला अशी करत आहेस तर नंतर तू आणि बाबा या जगात नसताल आणि माझा दादा आणि वहिनी तू जशी वागत आहे तशी माझ्या बाबतीत वागली तर तुला कसे वाटेल ग. पण त्यावेळेस वहिनीची अजिबात चूक नसणार, कारण का चूक तुझी आहे, कारण का तूच त्यांना असे संस्कार लावत आहेस. तू तुझ्या नणंदबद्दल किती मनात राग द्वेष ठेवला आहे. वहिनी पण तुझ्याकडूनच हे सगळं शिकणार आहे. मग वहिनीचा सुद्धा नंतर हक्क होईल मला घालून पाडून बोलण्याचा, सणासुदीला माहेरी न बोलवण्याचा. हे बोलता बोलता वसुंधराचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. आता मला पण माहेरी येण्यासाठी विचार करावा लागेल. तिची आई हातात साडी घेऊन सुन्नपणे वसुंधराचं बोलणं ऐकत होती. तिच्या आईने हा विचार केलाच नव्हता की त्यांची मुलगी सुद्धा कोणाची तरी नणंद आहे. आई, तू सुरुवातीपासूनच सरस्वती आत्याचा तिरस्कार करत आहे आणि हाच तिरस्कार तू वहिनीला शिकवत आहेस, कारण वहिनी पाहत आहे की या घरात आपली सासू त्यांच्या नणंदला किती मान सन्मान प्रेम देत आहे. आई, तू जे मला कंगन देत आहे ते कंगन आजीचे आहेत ना. मग मला सांग आई, आता तू जसं गपचिप हे कंगन मला देत होती तशी आजी सुद्धा सरस्वती आत्याला गपचिप कंगन देऊ शकत होती की. ह्या कंगनाबाबतीत आजीने तुला सांगितच नसतं, पण आजीने तुझ्यावर विश्वास टाकला. तू सून आहे म्हणून तुला मान दिला. भाऊ बहिणीचं नातं रेशीमच्या धाग्यासारखं नाजूक असतं. आई, हे कंगन तुझ्यापाशी आहेत हे वहिनीने पाहिले आहेत. जर उद्या वहिनीने कंगन कुठे आहेत विचारल्यावर तर मग तू काय उत्तर देणार आहे. असं पण माहेर आईपासून असतं आणि त्यानंतर वहिनी आणि भावापासून माहेर असतं. आई, तुझ्या असल्या वागण्यामुळे मला माझं माहेर खराब करायचं नाही. आई, मला माझ्या माहेरी आनंदाने राहायचं आहे. आई, तू जर तुझ्या नणंदला मान सन्मान दिला तरच वहिनी पण मला मान सन्मान देईल. तू जर तुझ्या नणंदला तुझ्या नणंदच्या मुलांना प्रेमाने तुझ्याकडे बोलवत असशील तर पुढे जाऊन वहिनी सुद्धा माझ्या मुलांना असेच प्रेमाने बोलवत जाईल. देवासाठी एकाच घरातल्या दोन्ही मुलींना संतर देऊ नका. आई, घरातल्या मुलींना तुम्ही जेवढे देचाल तेवढं देव तुम्हाला त्याच्या दुपटीने देऊ. देव तुम्हाला देत असतो. वसुंधराने ते कंगन आईच्या हातात महागारी दिले आणि तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी सरस्वती आत्या आली. खूप वर्षातून आत्या माहेरी आली होती. आत्याच्या चेहऱ्यावर माहेरी आल्याचा आनंद खूप येत होता. सरस्वती आत्या सगळ्यांसाठी काही ना काही वस्तू घेऊन आली होती आणि त्या वस्तू महागातल्या सुद्धा होत्या, पण यापेक्षा सुद्धा महागातलं होतं म्हणजे सगळ्यांबद्दल वाटणारा स्नेह आणि आपलेपणा. वसुंधराचे बाबा पण खूप खुश होते. अंघोळ करून वसुंधराचे बाबा आणि भाऊ राखी बांधण्यासाठी बसले होते. वसुंधराने राखी बांधल्यावर तिच्या भावाने तिच्या डोक्यावर स्नेहाचा हात फिरवत तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं. वसुंधराचे बाबा त्यांच्यापाशी काहीच नव्हतं म्हणून ते टेन्शनमध्ये तसेच बसले. तेव्हा वसुंधराच्या आईने एक महागातली साडी तिच्या बाबाच्या हातात दिली आणि नंतर वसुंधरा आजीचे जे कंगनचे 2 जोड होते त्यातील एक जोड नणंदला म्हणजे सरस्वती आत्याला दिला आणि दुसरा जोड त्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजे वसुंधराच्या वहिनीला दिला. आणि वसुंधराची आई त्या दोघींना म्हणाली की हे माझ्या सासूबाईचे कंगन आहेत आणि या कंगनावर तुम्हा दोघींचा अधिकार आहे आणि हा त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या वंशाकडे राहतील. हे ऐकून सरस्वती आत्याचे डोळे भरून आले आणि वसुंधराच्या आईने त्यांच्या नणंदला प्रेमाने मिठीत घेतले आणि आजपर्यंत त्या
त्यांच्याबरोबर वाईट वागल्या त्याची त्यांनी माफी मागितली। सरस्वती आत्याने सुद्धा त्यांना खूप मोठ्या मनाने माफ केलं। वसुंधराने देवाला प्रणाम केला। हे रेशीम नाते आता प्रेमाच्या बंधनात आयुष्यभराचे मजबूत झाले। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।